अहो काही गणेश बोरवेल गणेश बोरवेल दाखवतात गणेश बोरवेल युट्यूबला काही गणेश बोरवेलची गाडी आल्या आपल्याला प्यायचं पाणी समोर घर दिसतंय बघा तुम्हाला आपल्याला प्यायचं पाण्याचा बोरचा पाणी घेतोय कसा घेतोय बघा समोर घर दिसतोय काही डोंगर दाखवा डोंगराच्या पायथ्याला घर आहे डोंगराच्या पायथ्याला घर आहे बघा हे डोंगर दिसतोय बघा समोर तुम्हाला हा डोंगराच्या पायथ्याला पाणी घेतलेला आहे त्यांना पाणी कमी पडतंय प्यायला आपण आता एक वैज्ञानिक दृष्टीनं बघूया प्रत्येक माणसाची अपेक्षा असते की पाणी भरपूर लागावं म्हणजे तुमचं म्हणणं मान्य आहे पाणी भरपूर लागावं पण इथं वैज्ञानिक पद्धत अशी आहे की तुमच्या भूगर्भातली रचना पण तशी पाहिजे म्हणजे सचित्र दगड असायला पाहिजे पाणी मुरून घेणारं दगड पाहिजे अशा पद्धतीनं पाणी लागतं आता पाणी बघताना पॉईंट मी तुम्हाला 5 पद्धत सांगणार आहे बघा हे नारळावर मी पॉईंट फायनल केलेला आहे दुसरी गोष्ट बघा तांब्याच्या रॉडवर एक फायनल केलेला आहे मी बघा हे रॉड फिरते हा या रॉडवर मी फायनल केलेला आहे चौथी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे लंबकावर एक मी फायनल केला आहे बघा पॉईंट हा एक लंबक आहे मॅडम हा लंबक व्हायब्रेट होतो या पॉईंटला माहिती व्हायब्रेट होतोय बघा लंबक बघा हे असं एक पद्धतीने बघता येतं पाणी आपल्याला सिच्युएशन आणि होकायंत्र का वापरायचं तर वास्तुशास्त्राप्रमाणे बोर घराच्या कोणत्या दिशेला आलं पाहिजे त्या दिशेनं मॅडम हे होकायंत्र आहे बघा त्या होकायंत्राचं दिशा ठरवण्यासाठी मी होकायंत्र वापरलेलं आहे आता चौथी गोष्ट अशी आहे की पैशावर आपल्याला पाणी सुद्धा बघता येतं बघा पैशावर पण बघ दाखवतो तुम्हाला पैसे कसे फिरतात बघा आता तुम्ही मला बोंधुगिरी म्हणा किंवा अडाणी पानाने म्हणा किंवा दोहतान पानाने म्हणा पण 129 बोर मारले मी आतापर्यंत या सीझन मध्ये माझे 4 बोर फेल गेलेले आहेत पूर्ण फोर गेलेले आहेत मी नाही म्हणणार नाही पण पाणी हा नशिबाचा थोडासा भाग असतो हे तुम्ही 1-2% ठेवायच पाहिजे तुम्हाला दाखवतात आम्ही पैसे कसे पडतात बघा आता बघा मी पॉईंट फायनल करतोय पैशावर पण बघा हे तांबडा तांबे आणखी हो का हे तांबडा तांबे हो का पैसे भेटतात बघा हा पॉईंट फायनल करतोय मी आता इथे हो का हे पैशावर पण तुम्हाला पाणी बघता येतं हो का हे हो का हे पैसे भेटतात बघा मी पाणी यांना 1.5 इंची सांगितलंय जास्त सांगितलेलं नाही घरात पिण्यापुरतं पाणी सांगितलंय त्यांचं नशीब असलेलं 1.5 इंचीपेक्षा कमी पण लागू शकतं 1.5 इंचीपेक्षा जास्त पण लागू शकतं धन्यवाद आता दुसरी गोष्ट वराहमिराचे शास्त्र काय सांगतोय मी आता वैज्ञानिक पद्धत तुम्हाला सांगितली भूगर्भात पाणी कसं असते त्याची रचना किती आमची सातारा जिल्ह्याची वॉटर लेवल 180 फूट आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्या साईडला गेला तर तिथं 280च्या पुढे पाणी लागतं 300 350 350 लागतं आमच्या सातारा जिल्ह्याची वॉटर लेवल 180 तिकडे सोलापूरच्या भागात 280 300 350च्या पुढे पाणी लागत असते तिथं 500 फूट बोर मारतात आपण हे फक्त 250 फूट बोर मारणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की वराहमीर काय सांगतोय वराहमिराच्या सगळ्या वस्तू वापरलेत वराहमिरांना जो नासाचा सिद्धांत नासा या मोठ्या संस्थेने सुद्धा वराहमिराचा आधार घेऊन आज मुंबईमध्ये 14 विहिरींचं तामिळनाडूमधला हे केला म्हणजे दुष्काळ निवारण केलं आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यापूर्वी त्यावेळेला वराहमिराचं म्हणजे जगातल्या कोणत्याही ग्रंथामध्ये अजिबात उल्लेख नाही पाणी भूगर्भातलं कसं शोधायचं फक्त बृहत्संहितामध्ये वराहमिरानंच फक्त सांगितलंय पाणी कोणत्या वस्तूंनी शोधता येईल सदैव पाढे तुम्हाला सांगितलं सदैव पाढे अशी म्हणत्या की वारवाच्या ठिकाणी पाणी असतं कुंभराच्या ठिकाणी पाणी असतं आपल्या ठिकाणी पाणी असतं रुईच्या झाडापाशी पाणी असतं हे जर तुमच्या रानातले नैसर्गिक संकेत जर दिसले तर तिथं पाणी थोडं कमी जास्त असतं पण पाणी असतं कमी असेल किंवा जास्त असेल पण त्याप्रमाणे असू शकतं तुम्हाला मी बृहत्संहिता वराहमिराचं सांगितलं शरीर वर्णन आणि दुसरी गोष्ट सदैव पाढीचा पण अभ्यास सांगितला आणि माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव पण सांगितला आता काही माणसं अशी म्हणतात की मग पानाड्याचं नारळ खरं का खोटं किंवा मशीनवर खरं का खोटं हे प्रत्येकाचा बघण्याची पद्धत जो पानाने पाणी बघतो त्याची प्रत्येकाची पद्धत बघण्याची ही वेगवेगळी असते हे किती व्यवस्थित बघितलेलं आहे आठी दिशेनं पाणी येतंय का तिथंच नारळ का उभा राहतो तिथंच तांब्याचे राऊड का फिरतात किंवा तिथंच तुमचं हे का होतं पाणी अशा पद्धतीने एक बघता येतं पाण्यानं पाणी बघणार आहे मी या तांब्यात पाणी आहे हा तांब्याचा तांबे आहे आपल्या देवाऱ्यावरला कलश म्हणा आता बघूया हा तर सप्पा हात आहे याचा बुल तर प्लेन आहे बघूया आता इथं पाणी आता तांब्या वाकडा होती काय बघूया इथं बघा इथं बघू आहे इथं होती बघा तांब्या वाकडा आपोआप होतोय बघा बघा इथं टच केल्यानंतर बरोबर इथं तांब्या वाकडा होती बघा इथं आहे का हे पूजन केलंय बघा या बोर पाणी बघण्याच्या खूप पद्धती प्रत्येक पानाडी हा वेगवेगळा असतो कोण म्हणतं पायाळू आहे कोण म्हणतो मी नारळ बघितलंय कोण म्हणतो मी तांब्याच्या रोड बघितलं कोण म्हणतं मी इटली जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनवर बघितलं कोण म्हणतंय मी निगडीच्या काटकीवर बघितलं कोण म्हणतंय लिंबवावर अगरबत्ती ठेवून फिरत्या का बघितलं कोण पैशावर बघतं पाणी बघण्याचे बरेचसेच प्रकार आहेत
आता तुम्ही ते सत्य म्हणायचे का असत्य म्हणायचे हा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटत असे की पाणी मला भरपूर लागावं, माझ्या शेतासाठी पुरावं, पण ही वैज्ञानिक रचना, भौगोलिक रचना तुमच्या जमिनीची काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं पाणी. हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे तुमचा जो बेसाल्ट दगड आहे त्यात पाणी नसतं, काळा पूर्ण दगड आहे. सचिनकडे बेडकी आहे, उडदी आहे, सप लागतो, बोल्डर लागतो, वाळू लागते खाली. बोल्डरमध्ये हे पाणी जादा लागत असतं, कारण तिथं पाणी पूर्णपणे जमिनीत जेवढं तुम्ही पावसाचं पाणी पडतं तिथं मुरलेलं असतं, त्यामुळे पाणी तिथं जादा लागतं. म्हणजे तुम्ही विदर्भ मराठवाड्याला जर गेला तर तुम्हाला 500, 550, 350 फुटाच्या पाणी लागतं. आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात हे 180 वॉटर लेवल म्हणजे 200, 250, 250 फुटावर पाणी लागतं. हे पण लक्षात ठेवा. प्रत्येकाची पाण्याची बघण्याची पद्धत वेगळी आहे. तो कसा बघतोय पाण्याने त्याच्यावर बी डिपेंड राहतं. आणि पाणी हे शोधता आलं पाहिजे. आणि निसर्गाचा पण थोडा अभ्यास कोणतं स्टार्ट केलंय बघा, कोणत्या गाडी उभा राहणार आहे 40 फुटापर्यंत धुळला पडलाय बघा. पूर्ण धुळला पडलाय बघा 40 फुटापर्यंत. पहिलं पाणी 60 फुटावर लागलं बघा. म्हणजे 40 पाणी असेल. पिण्यासाठी बोर मारलंय, घराच्या पिण्यासाठी पाण्यासाठी 1 इंच लागलंय. 60 फुटावर लागलं नाही. 180, 160 फुटावर लागले बघा. 90 फुटावर एक लागला 80 इंचीचा आणि 180 फुटावर 1 इंचीचा पाणी लागले बघा.